नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ठाणे शहर पोलीस शिपाई 2024ची प्रश्नपत्रिका, म्हणजे मागच्या वर्षी झालेली प्रश्नपत्रिका, आणि त्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आज आपण पाहणार आहोत. तर हा प्रश्नपत्रिकेचा भाग 3 असणार आहे. त्यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि GKचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण प्रश्न तुमच्या सोप्या भाषेत आणि योग्य उत्तरासह तुम्हाला इथं मिळतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, प्रश्न 44 आहे, देशी शब्द ओळखा. रेडा, बॅट, घास, चाक यामधील आपल्याला देशी शब्द ओळखाय सांगितलेला आहे. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, रेडा. तर यामधील रेडा हा देशी शब्द आहे. तर मित्रांनो, देशी शब्द मध्ये काय, तर देशी शब्द म्हणजे महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेतील वापरल्या जाणाऱ्या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ, ओढा, डोंगर, ओटा, डोळा, वारकरी हे मित्रांनो देशी शब्द आहेत. बघूया पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, शुद्ध शब्द ओळखा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, निलिमा. तर मित्रांनो, या शब्दामध्ये तुम्ही वेलांटी पाहून घ्या आणि उत्तर कोणते योग्य आहे ठरवा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D, निलिमा. तर मित्रांनो, शुद्ध लेखन म्हणजे काय, व्याकरणातील नियमाला अनुसरून केलेले लेखन म्हणजे शुद्ध लेखन होय. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक D, निलिमा हा शुद्ध शब्द असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी, खग या शब्दाला पर्याय सांगा. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, खग म्हणजेच पक्षी. खग म्हणजेच पक्षी. यालाच मित्रांनो पाखरू म्हणतात. अंडज, विहग, अंडज देखील म्हणतात. अंडज, विहंग हे देखील शब्द वापरतात पक्षीसाठी. तर मित्रांनो, खग या शब्दाला पर्यायी शब्द आहे पक्षी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रयोगाचे रूपांतर करा. वाक्य दिलेलं आपल्याला, मी चहा घेतला. तर याचं आपल्याला कर्मणी मध्ये रूपांतर करायचं आहे. तर मित्रांनो, कर्मणीचं वाक्य विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक B, माझ्याकडून चहा घेतला गेला. तर मित्रांनो, कर्मणीचा नियम काय सांगतो कर्मणी प्रयोगाचा, तर कर्त्याला हा प्रत्यय लागलेला पाहिजे किंवा शब्दयोगी अवयव या ठिकाणी लागलेला आहे. त्यामुळे हा कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे. आपण हे मी जर म्हटलं, मी चहा घेणार होतो, यातले कर्ता कोणता आहे, मी. त्या कर्त्याला कुठला प्रत्यय लागलेला आहे का, नाही, तर हे नसणार आहे. चहा घेणे बरे असते, त्यामध्ये देखील कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही आणि यामध्ये देखील नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, माझ्याकडून चहा घेतला गेला. पुढचा प्रश्न आहे, नाकाने कांदा सोलणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, बडाया मारणे. नाकाने कांदा सोलणे या म्हणीचा अर्थ होतो बडाया मारणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांनो खाली बसा या वाक्याचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
ए आज्ञार्थी, कारण का या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाली बसा सांगितलेला आहे, म्हणजे ते आज्ञा दिलेली आहे मित्रांनो, तरी त्यामुळे हा आज्ञार्थी वाक्याचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सत्मती. सत प्लस मती म्हणजे सन्मती. त्या सन्मतीचा विग्रह हा पर्याय क्रमांक ए असा होणार आहे. तर हा संधीवर आधारित मित्रांनो प्रश्न आहे. कसा होणार आहे? सत अधिक मती म्हणजेच सन्मती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वासरू हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नपुसक लिंगी ते वासरू. तर वासरू हा शब्द नपुसक लिंगी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, भारताच्या कोणत्या शेजारी राष्ट्राला समुद्र किनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ. तर नेपाळ या देशाला समुद्र किनारा लाभलेला नाही, त्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार हा भारतीय प्रदेशातूनच चालतो. तर भारताला समुद्र किनारा हा तिन्ही बाजूंनी वेढलेला आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे, तसेच दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि आग्नेयेला बंगालचा उपसागर आहे. ते मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाल्क. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान पाल्कची सामुद्रधुनी आहे. तर मित्रांनो ही सामुद्रधुनी भारताचे तमिळनाडू राज्य व श्रीलंका बेटाचा उत्तर भाग या दरम्यान ही सामुद्रधुनी आहे. या सामुद्रधुनीला रॉबर्ट पार्क नाव देण्यात आलेलं आहे. काय? रॉबर्ट पार्क असे नाव याला देण्यात आलेलं आहे. रॉबर्ट पार्क या समुद्रधुनीला रॉबर्ट पार्क असे नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रॅडक्लिफ लाईन कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत व पाकिस्तान. तर मित्रांनो रॅडक्लिफ लाईन ही भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते. तर 1947 मध्ये ब्रिटिश भारतातील दोन स्वतंत्र देश आणि पाकिस्तान मध्ये विभागले गेले. तर मित्रांनो मॅकमोहन ही लाईन भारत व चीन मध्ये आहे. मॅकमोहन कोणती? मॅकमोहन भारत व चीन मध्ये कोणते आहे? मॅकमोहन, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 78. महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण 78 सदस्य संख्या आहे. तर देशात 6 राज्यांमध्ये विधान परिषद असून विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. तसेच एकूण 288 आमदार विधानसभेचे सदस्य आहेत. किती? 288 आमदार विधानसभेचे सदस्य आहेत. सभासदांचा काळ हा 6 वर्षाचा असतो. सभासदांचा काळ किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो. तसेच विधान परिषद ही देशातील 6 राज्यांमध्ये आहे. ते कोणत्या राज्यांमध्ये आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा,
उत्तर प्रदेश, यूपी, महाराष्ट्र आणि बिहार आणि कर्नाटक या 6 राज्यामध्ये मित्रांनो विधान परिषद अस्तित्वात आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोकसभा व राज्यसभा सदस्य. तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा व राज्यसभेचे सदस्य भाग घेऊ शकतात. ही निवडणूक आयोगाद्वारे गुप्त मतपत्रिकेद्वारे केले जाते. उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीनंतर दुसरा सर्वोच्च अधिकारी मानला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे? मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वरिष्ठ सभागृह. तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. तसेच राज्यसभेला संसदेचे स्थायी सभागृह देखील म्हटले जाते, कारण ते कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही. ते केंद्रशासित प्रदेशाचे नेतृत्व करते. तर मित्रांनो राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. तसेच ते कधीही विसर्जित होत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गावचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रामसेवक. कोण? ग्रामसेवक. तर मित्रांनो कोणत्याही गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आधी ग्राम विकास आराखडा तयार करणे, गावचा विकास आराखडा तयार करणे जबाबदारी ही ग्रामसेवकाकडे असते. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, किडनी. तर शरीरातील रक्ताचे शुद्धीकरणाचे कार्य किडनी करते. तर दोन्ही किडन्यांमध्ये प्रत्येक मिनिटाला 1200 मिलीलिटर इतके रक्त शुद्ध होते. तर 24 तासामध्ये साधारण 1700 लिटर रक्ताचे शुद्धीकरण केले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अकोला. तर महाराष्ट्रात अकोला येथे कापसाच्या विकासासाठी तर महाराष्ट्रात अकोला येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी माती, कोरडे हवामान हे उपलब्ध आहे. त्यामुळे अकोल्याला कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदनगर. तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून हे ओळखले जाते. तसेच याची उंची आहे 1646 मीटर. किती आहे? 1646 मीटर. तसेच हे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यात लाभलेली आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रत्नागिरी. तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला जिल्हा हा रत्नागिरी आहे. तसेच ती 237 किमी इतकी लाभलेली किनारपट्टी आहे, 237 किलोमीटर. तसेच कोकण किनारपट्टीची लांबी ही किती आहे? तर कोकण किनारपट्टीची लांबी ही 720 किमीची आहे.
तसेच मित्रांनो, कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा रत्नागिरीच आहे. कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा रत्नागिरी ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वारली. तर ठाणे जिल्ह्यामध्ये वारली ही आदिवासी जमात आढळते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कमळाचे फूल. तर 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कमळाचे फूल आणि भाकरी हे प्रतीक मानलं जाते. तसेच मित्रांनो, कमळ हे देवाशी संबंधित आहे. कमळाचे फूल हे देवाशी संबंधित आहे आणि भाकरी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. भाकरी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. तर पहिला स्वतंत्र लढा म्हणून 1857चा उठाव म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोठे करण्यात आली? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाशिक. अभिनव भारत या संघटनेची स्थापना नाशिक येथे करण्यात आली. तर ती विनायक दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये केलेली आहे. विनायक दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वासुदेव बळवंत फडके. तर आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. त्यांनी वसाहतवादी राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महू. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या गावी झालेला आहे. तर तो कधी झाला? 14 एप्रिल 1891 ला झालेला आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून पद भूषवलेले आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष. हे पद त्यांनी भूषवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर द वॉशिंग्टन म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांचे सातारा येथे समाधी स्थान व कर्मवीर स्मृती भवन आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, तेल्या तांबोळीचे पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली? मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोकमान्य टिळक. तर तेल्या तांबोळीचे पुढारी असे लोकमान्य टिळकांना म्हणतात. तर लोकमान्य टिळकांनी सर्व समाजाला गाव सोडून जाऊ नका आणि परिस्थितीला नेटाने तोंड द्या असे आवाहन केले, म्हणून त्यांना तेल्या तांबोळीचे पुढारी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, कांदा बटाटे यांना कोंब फुटू नये याकरिता कोणत्या किरणाचा मारा करतात? मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गॅमा.
तर कांदा बटाटे यांना कोंब फुटू नये याकरिता गॅमा किरणाचा मारा करतात. तर ओलावा आणि प्रकाशामुळे कोंब फुटतात, त्यासाठी नुकसान होऊ नये म्हणून गॅमा किरणाचा मारा केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ताकामध्ये कोणते ऍसिड आढळते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लॅक्टिक ऍसिड. तर ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिथेन. काय? पर्याय क्रमांक ए, मिथेन. तर गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. हे प्राणी आणि वनस्पतीच्या सेंद्रिय कचऱ्याच्या हे प्राणी व वनस्पतीच्या सेंद्रिय कचऱ्याचे विघटनाद्वारे तयार केले जाते. हे प्रामुख्याने मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड यांचे मिश्रण आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अ. तर अ जीवनसत्व हे डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य करते. तर डी हे कॅल्शियम साठी असते, कॅल्शियम. आणि क हा स्कर्वी साठी, स्कर्वी रोग होऊ नये म्हणून क हे जीवनसत्व आवश्यक आहे मित्रांनो. तर बी हा बेरी बेरी होऊ नये म्हणून हे जीवनसत्व अत्यंत उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, रक्ताचे शुद्धीकरण करणे. तर रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे. तसेच फुफ्फुसाचे आपल्या रक्तप्रवाहात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हस्तांतरित करण्यास मदत करते. ते पेशींना ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आशुतोष डुंबरे. आशुतोष डुंबरे हे ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑक्सिजन वाहून नेणे. तर हिमोग्लोबिन हे प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करते. ते हवेतील प्राणवायू रक्तात वहनयोग्य करण्याचे कार्य करतात. म्हणून रक्तातील हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात. याचं उत्तर करेक्ट आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न मित्रांनो, जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल? तर मित्रांनो, हा प्रश्न संधीवर आधारित आहे. तर आपल्याला जगन्नाथ शब्दाचा योग्य विग्रह ओळखाय सांगितलेला आहे. जगत प्लस नाथ हे हा याचा विग्रह असणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जगतनाथ. जगत प्लस नाथ हे याचा विग्रह असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, रामा पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ ओळखा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्तमान काळ. तर मित्रांनो, हा साधा वर्तमान काळ असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शुद्ध लेखनाच्या नियमाला अनुसरून पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द ओळखा. तर मित्रांनो, शुद्ध शब्द असणार आहे पर्याय क्रमांक डी, हा शुद्ध शब्द असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो,
पुढीलपैकी निश्चितपणे अनेक वचन असणारा शब्द निवडा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चादरी. चादरी हा अनेक वचनी शब्द असणार आहे. त्याचे एक वचन कोणतं असणार आहे? चादर. बाकीचे पर्याय आपण बघू. तुतारी हा एक वचनी आहे. अनेक वचनी होईल तुतार्या. तुतार्या हा अनेक वचनी झाला. बासरी देखील एक वचनी आहे. अनेक वचनी होईल बासऱ्या. बासरी, बासऱ्या. भरारी देखील एकच वचन आहे. त्याचा अनेक वचन होईल भराऱ्या. म्हणून या पर्यायामधील चादरी हा शब्द अनेक वचनी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी. खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. हा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. तर या पुरस्काराचे अगोदर नाव होते मित्रांनो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे असे या पुरस्काराचं नाव होतं. त्यांनी चेंज करून नंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे केलेले आहे. तर हा पुरस्कार युवा मंत्रालयाकडून दरवर्षी देण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय स्तरावरील NSG च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फोर्स 1. तर NSG च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील फोर्स 1 हे विशेष पोलीस दल आहे. याची स्थापना 19 नोव्हेंबर 2009 ला झालेली आहे. कधी झालेली आहे? 19 नोव्हेंबर 2009 ला झालेले आहे. तसेच फोर्स 1 हे महाराष्ट्र पोलीस दलाचे विशेष दहशतवाद विरोधी कमांडो दल आहे. तर हे दहशतवाद विरोधी कमांडो दल आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युवराज सिंग. टेस्ट ऑफ माय लाईफ हे युवराज सिंग या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी, बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भंडारा. तर बावनथडी हा सिंचन प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच या भंडारा जिल्ह्यामध्ये गोसी खुर्द हा देखील प्रकल्प आहे. कोणता दुसरा प्रकल्प आहे? गोसी खुर्द हा देखील प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्येच आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, साहित्य. तर ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्राशी संबंधित असून त्याची स्थापना 1961 मध्ये करण्यात आलेली आहे. कधी? 1961 मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमृत. तर केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना अमृत या नावाने ओळखली जाते. तर याचा प्रारंभ जून 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संदेश वहन. तर ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान संदेश वहनाशी संबंधित आहे. तसेच फायबर ऑप्टिक किंवा ऑप्टिकल फायबर म्हणजे माहिती प्रसारित करण्याचे एक माध्यम आहे. उदाहरणार्थ इंटरनेट, टेलिफोन यासाठी हे
वापरले जाते? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिरा. सर्वात कठीण पदार्थ हा हिरा आहे. तर हिरा हा पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ आहे. त्याची घनता उच्च असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, डायबिटीस म्हणजेच मधुमेह विकार असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शर्करा. तर डायबिटीस किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील शर्करा हा घटक नियंत्रणात राहत नाही, कारण आजारात माणसाच्या शरीरातील स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही, त्यामुळे त्यांच्या रक्तातील शर्करा ह्या नियंत्रणात राहत नाही. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच पोलीस भरती संबंधित माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब मात्र करून घ्या. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.